महाबळेश्वर हे केवळ थंड हवेचं ठिकाण नसून अनेक प्राचीन मंदिरे तसेच शिवकालीन इतिहासाची साक्षीदार असलेले एक ठिकाण आहे. नमस्कार, मी ओंकार. नमस्कार, मी प्राची. आज आपण आलोय महाबळेश्वरला. हे आहे कृष्णामाई मंदिर. कृष्णा नदीच्या प्रवाहाची सुरुवात इथूनच होते. मंदिर सुमारे 5000 वर्षापूर्वीचे आहे. मंदिरासमोर खूप सुंदर नयनरम्य दृश्य आहे. असेच दृश्य बघत असताना आम्हाला दिसला एक पॅराग्लायडिंग करत असतानाचा ॲडव्हेंचरस आत्मा. मंदिराच्या शेजारीच असलेली ही स्ट्रॉबेरीची बाग. या ठिकाणी तुम्ही ताज्या आणि रसाळ स्ट्रॉबेरींचा आनंद नक्कीच घेऊ शकता. आता आपण जातोय पंचगंगा मंदिराकडे. 5 नद्यांचा उगम एकाच ठिकाणी कधी बघितलाय का? आश्चर्य म्हणजे हे ठिकाण आपल्या महाबळेश्वरलाच आहे. सावित्री, गायत्री, वेण्णा, कोयना आणि कृष्णा. इथे दर 12 वर्षांनी भागीरथी नदी आणि दर 60 वर्षांनी सरस्वती नदी कृष्णा नदीला भेटण्यास येतात. पंचगंगेचं शुद्ध पाणी तुम्हाला मिनरल वॉटरपेक्षाही गोड लागेल. हे आहे महाबळेश्वर मंदिर. येथील शिवपिंड ही रुद्राक्षाच्या आकाराची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आऊसाहेबांची सुवर्ण तुला याच ठिकाणी केली होती. भारतीय स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण म्हणजे आपली मंदिरे. अशीच काहीशी मंदिरे बघण्याचा योग आम्हाला महाबळेश्वर येथे लागला. अशीच भटकंती करत असताना आम्हाला एक फॉरेस्ट स्ट्रीट नावाचं गार्डन रेस्टॉरंट मिळालं. सुंदर असा फ्रेश स्ट्रॉबेरी शेक पिऊन आम्ही मस्त फोटोज आणि व्हिडिओज इथं घेतली. दाट झाडी, सुंदर फुले आणि अनेक नैसर्गिक वस्तूंनी सजवलेली ही जागा सर्वांनाच नक्की आवडेल. महाबळेश्वरला आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या. पुढे आम्ही गेलो केट्स पॉईंटला आणि त्यानंतर आम्ही गेलो बॉम्बे पॉईंटला. तिथे आम्ही अशा काही करामती केल्या. टार्झन नावाचा घोडा आम्हाला तिथे भेटला. टार्झनसोबत खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज आम्ही घेतले आणि त्यानंतर आम्ही गेलो पुढच्या प्रवासाला, तो म्हणजे सूर्यास्त बघण्यास वेण्णा लेकला. एक बोट, 4 मित्रे आणि सुंदर निवांत असा सूर्यास्त. वेण्णालेच्या मधोमध येऊन आम्ही एक निवांत असा सूर्यास्त अनुभवला. त्यानंतर बराच वेळ गप्पा गोष्टी आम्ही केल्या. इथे सूर्यास्तानंतर थंडी खूप कडाकीची होती. थंडगार वातावरणात आम्ही गेलो पुढे मार्केट एक्सप्लोअर करण्यास. मार्केटमध्ये खूप साऱ्या युनिक गोष्टी तुम्ही इथे खरेदी करू शकता. दिवसभराची केलेली मजा आठवत आम्ही आमचा पहिला दिवस संपवला. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.